परीक्षेला 3 महिने उरले असताना कुठल्या गोष्टीचा विचार करत आहे? अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. अजून 5 महिने आहेत. फेब्रुवारीमध्ये बोर्डची एक्झाम आहे. डिसेंबरमध्ये सीईटी आहे. चा विचार करू नका. 3च महिने उरलेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. 3 महिन्यात अभ्यास फिनिश होऊन जर फुल लेंथ टेस्ट दिल्या तर रिझल्ट लागणार आहे. आता स्पर्धा ही टॉपरची नाहीये, स्कॅमरची पण आहे. होय. पहिल्या 2000 मध्ये गेल्या वर्षीच 1000 स्कॅमर होते. नेक्स्ट इयर जर काहीच नाही झालं, आपल्या न्याय नाही मिळाला, तर 2च्या 2000 स्कॅमर असतील. म्हणजे मला काय म्हणायचंय, त्यांच्याशी लढून मार्क मिळवायचेत आपल्याला. येते का लक्षात मी काय सांगतोय ते? फार महत्वाचं बोलतोय मी. मग काय केलं पाहिजे? सर आमच्याकडून होईना झाला अभ्यास. अरे का होत नाही अभ्यास? सुरुवात तर कर. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, कुठलाही सब्जेक्ट अवघड नसतो. कशाची भीती बाळगायची नाही लक्षात घे. कुठल्याही कुठल्याही विषयाची भीती बाळगू नका. मॅथ्स म्हणलं की इंटिग्रेशनची भीती वाटते. बिलकुल नाही. अरे पण त्या विषयाला लागणार आहे काय? तुमची एक्झाम डिमांड काय करते हे कळलं पाहिजे तुम्हाला. परीक्षेची मागणी काय आहे? म्हणजे काय, की आता सीईटीची प्रिपरेशन करायची आहे, तर सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे, सगळ्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत, क्विक अनालिसिस करता आलं पाहिजे, क्विक कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. मग आता सर मला कॅल्क्युलेशन जमतच नाही असं कॉमेंट एका मुलाचं 2-3 वेळा आलं आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. मग मी त्याला परफेक्टली एक्सप्लेन केलं. कोणती गोष्ट? अरे प्रॅक्टिसनं या गोष्टी होणार आहेत. सर आता होईल का? मी काय म्हणलं, सुरुवात तर केली पाहिजे की नाही सांगा बघू. तसं जर राहिलो आपण काहीच नाही केलं तर काय होणार आहे? काहीच होऊ शकणार नाही लक्षात घ्या. मग मुद्दा इथं असा आहे की सुरुवात तर केली पाहिजे. आता मुद्दा तुम्हाला कळालाय. सुरुवात तुम्हाला करायची आहे. मग मला तुमचे हवे आहेत 5 to 10 मिनिट्स. मला तुमचे हवे आहेत 5 to 10 मिनिट्स. अरे देऊ शकताय तुम्ही. काय करता मधल्या ब्रेकमध्ये तुम्ही सांगा? तुम्ही स्कूलला म्हणजे कॉलेजला, क्लासेसला जाता. 2 लेक्चरच्या मध्ये ब्रेक असतो म्हणजे असतोच लक्षात घ्या. दिवसभरात मी तुम्हाला सांगतो, एक डब्या खायची सुट्टी मिळतेच. अर्धा तास, पाऊण तास सुट्टी असतेच ती लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुपारचा एक ब्रेक असतो. ओके. संध्याकाळी ब्रेकफास्टला एक ब्रेक घेतोच आपण. जेवायच्या अगोदर थोडासा ब्रेक घेतो. दिवसातनं 3-4 ब्रेक असतात ना. मग मला किती हवाय? 5 ते 10 मिनिटं हवी आहेत तुमचे. 5 ते 10 मिनिटं. मग काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. दिवसभरात मला असे 3 ब्रेक हवे आहेत. ओके. 3 ब्रेक हवे आहेत. एक फिजिक्ससाठी, एक केमिस्ट्रीसाठी आणि एक मॅथ्ससाठी. काय केलं पाहिजे याच्यात मला सांगतो, की तुम्ही माझ्या लाईव्ह सेशन जेव्हा अटेंड करताय ना, तेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स काढताय. त्याची रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे फिजिक्समध्ये मला पाहिजेत फॉर्म्युलेज, केमिस्ट्रीमध्ये मला नेम रिएक्शन बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा त्यात सुद्धा फॉर्म्युले आहेत आणि मॅथ्समध्ये मात्र मी तुम्हाला सांगतो इनिशियली सुरुवात करा थेरम. 10 मिनिटात एक थेरम व्हायला पाहिजे. थेरम मी ऍपवर फ्री ठेवलेत तुम्हाला सगळे लक्षात घ्या. ऍप्लिकेशन वरती आहेत. आपल्या पॅचेसमध्ये आहेत थेरम किंवा त्याच्यासाठी सेपरेटली पण मी व्हिडिओ घेऊन येतो बरं का. वेक्टर 12 ते 15 प्रॉपर्टीज आहेत. होय. मग मला तसे 10 मिनिट सिरीज घेऊन तुम्हाला आलं पाहिजे. मी देईन ना तुम्हाला, पण तुम्ही वेळ तर काढला पाहिजे. मी काय ऑब्झर्व्ह करतोय? आपण वेळ वाया घालवतोय. हां, आपण गप्पा मारण्यात वेळ वाया घालवतो. मी तुम्हाला सांगतो आपण बऱ्याच ठिकाणी वेळ वाया घालवतो. आता काय व्हायला लागलंय माहितीये का, की 3 महिन्याचा एक तणाव येईल. तणाव न येऊन देता अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी ही पहिली स्ट्रॅटेजी. म्हणजे इथून पुढं मी तुम्हाला सांगतो हे छोटे-छोटे ब्रेक तुम्हाला युटिलाइज करावे लागतील. बरं. आता सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, की स्ट्रॅटेजी पाहिजे आपल्याकडं फ्युचरची. फ्युचर म्हणजे काय? या पुढच्या 1-2 महिन्याचं फ्युचर, पुढच्या 5-6 महिन्याचं फ्युचर म्हणतोय मी. एवढंच भविष्याबद्दल विचार करतोय मी. फार पुढचं प्लॅनिंगचा विचार करत नाहीये. मग माझ्याकडे काय आहे? समजा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब, मार्च आणि एप्रिलपर्यंतच नेतोय मी तुम्हाला. ओके. एप्रिलमध्ये माझ्याकडे असणार आहे सेकंड अटेम्प्ट. ओके. एप्रिलमध्ये काय असणार आहे सांगा? सेकंड अटेम्प्ट असणार आहे. ओके. फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे काय असणार आहे? बोर्ड एक्झाम. तर तुम्हाला असं वाटेल सर मार्च महिना. अरे काय असतं माहितीये का बोर्ड एक्झामची गंमत? ते संस्कृत, उर्दू, जर्मन, सीएस, आयटी, बायफोकल सब्जेक्ट. त्यामुळे इतकं मोठं टाइम टेबल असतं लक्षात घ्या, की मार्चमध्ये बराच वेळ ती परीक्षा चालू असते. 15 मार्चपर्यंत एक्झाम सुरू असते. तसा पेपर आपल्याला लगेच संपतात, पण एक्झाम बोर्डची सुरू असते. आता मग थोडासा एप्रिलमध्ये सेकंड अटेम्प्ट होणार आहे. मी तुम्हाला सांगतो डिसेंबरमध्ये आपली सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो जॅनमध्ये जेईचा फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे. म्हणजे बघा आपलं टाइम टेबल फिक्सच आहे लक्षात घ्या. ओके. बोर्डची एक्झाम मार्चमध्ये पण थोडे दिवस चालणारच आहे. मग माझ्याकडे एवढेच तर दिवस आहेत. नोव्हेंबरमध्ये मला प्रॉपर रिव्हिजन केली पाहिजे आणि जर तुम्ही माझं ऐकाल, मला फॉलो कराल, तर बाळांनो सक्सेस तर फिक्स मिळालेला लक्षात घ्या. रिझन काय?
की या स्टेजला जो रिव्हिजन करेल ना तो पुढे जाणार आहे. बरं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला 8 व्हिडिओज करायचे आहेत. त्यात मी डेफिनेशन्स घेतलेत आणि फिजिक्सचे आहेत ते. ओके. तुम्हाला नेम रिॲक्शनचे व्हिडिओ आहेत. सगळं प्लेलिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतोय. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 4 व्हिडिओ आहेत. नेम रिॲक्शनचे आय थिंक 5 ते 6 आहेत लक्षात घ्या. पण ऑर्गॅनिकचे मात्र मोठे आहेत बरं का. पण इतकं इंटरेस्टिंग वाटणार आहे तुम्हाला लक्षात घ्या की विचारूच नका. बेस्ट होणार आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला 61 व्हिडिओज आहेत वायवा सिरीजचे. मग मी काय म्हणतो दिवसातून एक वायवा सिरीजचं लेक्चर कंप्लीट व्हायलाच पाहिजे बरं का. 3 महिने आहेत, 9 दिवस आहेत, 60च व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. सगळं कव्हर केलंय आणि त्यातही तुम्हाला सांगतो मी थोडंसं सांगतो की कदाचित 60 व्हिडिओ आहेत समजा, पण मी अजून प्लस 30 व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करणार आहे. होय. सोपे-सोपे, छोटे-छोटे व्हिडिओज म्हणूया आपण लक्षात घ्या. म्हणजे 61 टू 90 पर्यंतचे थंबनेल्स मी रेडी करून ठेवलेत लक्षात घ्या, की जेणेकरून व्हिडिओ तयार केला की अपलोड करणार आहे. मग मुद्दा काय आहे, की सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवर यायचंय तुम्हाला. नवीन असेल तर सबस्क्राईब करा बरं का रे बाळांनो. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कारण 3च महिने उरलेत. या 3 महिन्यात तुमचं केमिस्ट्री बघा, नेम रिएक्शन, ऑर्गॅनिक सगळं होतंय. फिजिक्सच्या डेफिनेशन झाल्या किंवा मग डायग्राम, डिस्टिंग्विश हे सुद्धा मी प्रोव्हाईड करणार आहे लक्षात घ्या. डेफिनेशन ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत. मग डायग्राम काय फारसा अवघड नाहीये. डिस्टिंग्विश डेफिनेशन मध्येच डिस्टिंग्विश होतं. होय. आता डिफाईन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक डेफिनेशन केल्या. डिस्टिंग्विशला तोच पॉइंट लिहायचा आहे ना आपल्याला. म्हणजे मुद्दा असा आहे, की हे सगळं परफेक्ट होतंय आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो फिजिक्सचं पण मी घेतलं बोर्डसाठी. ओके. केमिस्ट्री पण घेतलंच आहे ऑलरेडी. मॅथ्सचं काय? मॅथ्ससाठी बोर्डच्या प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला सांगतो प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा आणि त्या प्लेलिस्टमध्ये सगळ्यात मोठेच्या मोठे टॉपिक आहेत ना, सगळ्यात मोठे-मोठे टॉपिक आहेत ते मी कव्हर केलेत. म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे डिफरन्शिएशन असेल, इंटिग्रेशन असेल, वेक्टर असेल, ट्रिगो फंक्शन असेल, हे सगळेच आपण कव्हर केलेले आहेत. मग मी तुम्हाला सांगतो, की आपल्या चॅनलवर ओके, सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवरती तुम्हाला कोर्सेसमध्ये जायचं किंवा मी तर म्हणतो प्लेलिस्टमध्ये जावं. आता चॅनलवर ऑलरेडी 3,800 व्हिडिओज आहेत. थोडं कष्ट घ्यावे लागतील शोधायला. थोडं. मी तुम्हाला सांगतो थोडं, जास्त नाहीये. हे 5 व्हिडिओ गंमत आहेत बरं का. पण यावेळेस मी पुन्हा घेणार आहे बरं का. म्हणजे कुठली सीरीज आहे? क्वेश्चन सीरीज आहे फिजिक्स मधले. आता थांबा तुमची युनिट टेस्ट सेमिस्टर आले की मी परत सुरू करणार आहे लक्षात घ्या. पण मी थोडेसे सांगतो काय ते बघा. हे जे 10 व्हिडिओ आहेत ना, ह्यात लॉज कव्हर केलेत. ठीक आहे, लॉ. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर वेक्टर 11 व्हिडिओ आहेत. आता हे जे 11 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ना वेक्टर, ओके. मी तुम्हाला सांगतो, की याच्यामध्ये भरपूर पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत. हे जे व्हिडिओज आहेत ना, ह्याच्यात थेरम्स पहिला लेक्चर 1 मध्ये मी थेरमच इन्क्लूड केलेत. 10 मिनिटं, 20 मिनिटं, 18 मिनिटं, 11 मिनिटं, 10 मिनिटं, 8 मिनिटाचा व्हिडिओ. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. 7 मिनिटं आणि काढा ना. मी तुम्हाला आता काय सांगितलं, काय शिकवलं मी? तुम्हाला फक्त वेळ काढायचा आहे. थोडासा वेळ काढायचा आहे आणि त्या वेळेत तो एक व्हिडिओ बघायचा आहे रे. का नाही बघत तुम्ही? का नाही बघत? मला माझं काम एकच आहे. टार्गेट आहे 80% मुलं. कोण आहेत 80% सांगतो. अरे फक्त 5% टॉपर असतात बरं का. ते तुम्हाला सगळ्या क्लासेसमध्ये दिसतील. माझ्या क्लासमध्ये पण आहे टॉपर. टॉपरची संख्या आमच्या इथं जास्त आहे बरं का लक्षात घ्या. का? आम्ही बनवलंय बऱ्याच लोकांना टॉपर. पण मी तुम्हाला सांगतो 15% नमुने असे आहेत हे कितीही डोकं आपटा ते काय करणारच नाही. ती लाईफ एन्जॉयच करणार आहेत. ओके. पण ही 15% ह्यांची वाट लावतायत ना. 15 आणि 5 20 आणि ते 80% म्हणजे झाले का 100%. मला यांच्यावर काम करायचंय. होय, हे तुम्ही आहे त्याच्यातलं लक्षात घ्या. तुमच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, पण अंगात आळस ठासून भरलाय. करायची इच्छा होत नाही. इच्छा होत नाही तर एकच उपाय सह्याद्री ट्युटोरियल्स. टाईम वेस्ट न करणे, व्हिडिओज बघणे लक्षात घ्या. बरं मग मॅथ्स पण होणार आहे, फिजिक्स होणार आहे, केमिस्ट्री होणार आहे, सगळंच होणार आहे. मेन 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 विषय काय? अभ्यासाला सुरुवात ही मीच याच्या लक्षात घ्या. वेळ थोडा उरलाय. फार थोडा वेळ उरलाय. अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच सुरुवात करून बघा लक्षात घ्या. एक बघा डेफिनेशनचा व्हिडिओ. स्टिल 15-20 मिनिटाचा म्हणूया आपण. पण अरे मी शिकवताना मी नेहमी सांगतो माझं कुठलंही तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करा. मी या मुलांना डोळ्यासमोर ठेवूनच शिकवतोय, की मधला जो ब्रॅकेट आहे तो. तुम्ही सातारला या. मी 26 वर्षात कधीही टॉपर्सची ऍड केली नाहीये. बॅनर लावला नाहीये, बोर्ड लावला नाहीये. स्वतःच्या भावाला पण जेव्हा 196 मार्क पडले होते सीईटी मध्ये किंवा मुलाला तर माझ्या 99.88 पर्सेंटाइल मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. तुमच्यात इम्प्रुव्हमेंट झाली ना बास खुश आहे मी. पण मी तुम्हाला सांगतो, की स्पर्धा टॉपर्स बरोबर आता झालंय काय स्कॅमर्स आहेत. मी तुम्हाला सांगतो,
हे 5% टॉपर आहेत आणि ह्या 15% पैकी आता 10% टॉपर स्कॅमर बनायला लक्षात घ्या. आणि हे काय करतायत? आपले मार्क, आपले रिझल्ट विकत घेतायत. आपल्या हक्काची जागा घेतायत. सीओईपीत जातायत, व्हीजीटीए जातायत. तिथं तोंडावर आपडतायत, फेल होतायत. जॉब म्हणजे सोडून देतायत कॉलेजेस. जमतच नाही तर. कुठली प्लेसमेंट कसलं काय होत नाही. पण आपल्या जागा आता अडवतायत ते. त्यामुळे आपल्याला खूप कष्ट घेतलं पाहिजे हे लक्षात ठेवा. मला प्रॉमिस करा, की आजपासूनच तुम्ही सुरुवात करणार आहे. ऑल द बेस्ट.